आपल्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। तर आज मी बनवलाय कोल्हापुरी तांबडा रस्सा। अगदी झणझणीत असा रस्सा बनवलेला आहे आणि सुक्कं चिकन पण छान असं सगळं झणझणीत। बघा तुम्ही कलर बघू शकता, कसं सुंदर टेस्ट आणि एकदम झणझणीत झालेला आहे। तर मी कसं बनवलं ते मी तुम्हाला सांगते। तर इथे मी तेलामध्ये पहिले काही खडे मसाले घेतले, त्याच्यामध्ये दालचिनी, इलायची म्हणजे मसाला वेलची, एक साधी वेलची, तेजपत्ता, काळी मिरी, लवंग असं घेतलं आणि ते फोडणीमध्ये टाकलं। त्याच्याबरोबर 2-3 लसणीच्या पाकळ्यासुद्धा अशा टेचून टाकल्या। त्याच्यानंतर मग हा बारीक चिरलेला कांदा टाकलाय। कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मी चिकन अर्धा किलो चिकन छान असं धुवून घेतलंय, स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि चिकनला काय मॅरिनेट वगैरे काय करायचं नाही, आपल्याला डायरेक्ट ते फोडणीमध्ये टाकायचं आहे। तर असा कांदा छान असा परतून झाला की हे धुतलेलं जे चिकन आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। तर ते चिकन टाकून झालं की छान असं त्या कांद्यावर ते परतून घ्यायचं। अगदी संपूर्ण फोडणी त्या चिकनला लागली पाहिजे आणि इथे आधी आपल्याला पाण्याचा कुठेही वापर करायचा नाहीये। आता इथे थोडंसं मी हळद टाकून घेते आणि मीठ टाकून घेते। मीठ आणि हळद टाकल्यावर परत एकदा चांगलं परतून घ्यायचंय आणि मग झाकण ठेवायचं, झाकणावर पाणी ठेवायचं आणि त्या वाफेवरतीच पहिलं चिकन पहिलं शिजवून घ्यायचं। तर आता छान असं परतून झालेलं आहे बघा। आणि आता मी झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी, जर लागलंच पाणी तर त्यातलंच ओतत राहायचं गरम पाणी। आणि इथे आपल्याला संपूर्णपणे म्हणजे चांगल्या उकळत्या पाण्याचाच वापर करायचा आहे। चांगलं उकळतं गरम पाणी करून ठेवायचं बाजूला। तर इथे बघा झालेलं आहे, थोडा वेळ मी असं वाय केलं। चिकनला सुद्धा आता पाणीसुद्धा वरचं गरम झालेलं आहे आणि चिकनला बघा पाणी सुटलं आहे। मी अजून पाणी त्याच्यामध्ये टाकलं नाही, चिकनचंच पाणी आहे, जे मीठ वगैरे टाकलं ते पाणी सुटलं आहे बघा। तर इथे आपल्याला हे अळणी आधी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं गरम पाणी टाकून घ्यायचं। हा रस्सा सुद्धा पियाला खूप छान लागतो। आणि आता त्याच्यामध्ये मीठ टाकलंय आणि ते उकळत ठेवलंय आणि इथे वाटणाची तयारी केली आहे। इथे मी तीळ आणि जिरं घेतलंय भाजून, ओलं खोबरं घेतलंय, आलं लसूण आणि कोथिंबीर। हे वाटण चांगलं बारीक वाटून घ्यायचं। आता मी इथे सुकं चिकन बनवते, तर त्यासाठी इथे तेलामध्ये मी कांदा टाकलाय। हा कांदा पण छान असा परतून घ्यायचा आणि आता चिकन आपण जे शिजत ठेवलंय ते चिकन मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि बाकीचा रस्सा करणार आहे। तर त्याच्यामध्ये आता हळद टाकून घेतली आहे। हा माझाच घरचा जो मालवणी मसाला आहे तो टाकून घेतलाय आणि घरीच बनवलेला मी कांदा लसूण मसाला थोडासा बनवून ठेवते, तो त्याच्यामध्ये जास्त म्हणजे थोडंसं झणझणीत होण्यासाठी तोही टाकून घेते। तर हे झालेलं आहे, छान असं परतून घ्यायचं आता हे। आणि त्याच्यामध्ये मग जे वाटण आता मी करून आणले त्यातलं अर्ध वाटण मी सुक्या चिकनला वापरणार आहे आणि अर्ध मी आपला जो रस्सा बनवणार आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे, तांबडा रस्सा झणझणीत असा। तर हे वाटण झालेलं आहे बघा, एकदम छान असं बारीक वाटून घेतलं। त्यातलं अर्ध वाटण मी याच्यामध्ये टाकून घेते। असं बारीक वाटायचं एकदम, म्हणजे आपला जो रस्सा वगैरे आहे ना चांगला मिळून येतो। आणि लागलंच त्याच्यामध्ये जर पाणी लागलंच तर त्या रश्श्यामधलंच पाणी वापरायचं, म्हणजे जो रस्सा आता शिजतोय ना, कारण त्याच्यामध्ये सगळी पूर्ण चिकनची चव उतरलेली आहे। आणि याच्यामध्ये आता मीठ टाकून घेणार आहे आणि मीठ पण कसं आता ह्याच्या वाटणाबरोबर मी त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे। आता वाटण कांदा वगैरे तेवढ्याच प्रमाणात इथे मीठ टाकून घ्यायचंय आणि थोडासा रस्सा टाकून मी ते वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे। रस्सा बघा मी यातलाच टाकून घेते, सुक्का बनवायचं, जास्त आपल्याला पातळ नाही म्हणून थोडासाच टाकते।
तर झाकण ठेवून छान असं तेल सुटेपर्यंत शिजवून घेते. तर बघा तुम्ही बघू शकता मस्त असं वाटणाला तेल सुटलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये हे चिकनसुद्धा आता शिजलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये आता टाकून घेते. चिकन बघा बघू शकता एकदम छान असं शिजलेलं आहे आणि झटपट तयार होतं ते. म्हणजे वाटण काय आपण कांदा रोजच आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करतो, पण कधी वेळ नसेल तेव्हा असं पण छान लागतं. छान असं झणझणीत असं छान परतून घ्यायचं. थोडासा परत रस्सा ठेवायचा आणि ते वाटणामध्ये चिकन झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. आता हे चिकन बाजूला मी शिजत ठेवते आणि तोपर्यंत जो आपला रस्सा आहे तांबडा रस्सा त्याच्यामध्ये ते वाटण टाकायचं राहिलेलं आहे, तर ते हे आता बाजूच्या गॅसवर शिफ्ट करते. त्याच्यामध्ये हे बघा असं रश्श्यामध्ये राहिलेलं जे सगळं वाटण आहे ना ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये परत आता आपल्याला तिखट बनवायचं आहे, त्यामुळे मालवणी मसाला आणि कांदा लसूण मसाला दोन्ही वापरणार आहे आणि ऑलरेडी मी खडे मसालेसुद्धा टाकलेले आहेत. तर जितपत आपल्याला पाहिजे तर असं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं. मी आता सगळं ते वाटणाचं होतं भांडं ते सगळं व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि इथे आता चिकन आपलं सुक्कं तयार झालेलं आहे. वरून कोथिंबीर टाकून घेते. छान असं सुक्कं चिकन बघा मस्त झालं आहे आणि इथे आता माझं जेवण रस्सा पण तयार आहे आणि जेवण वाढलेलं आहे. तांबडा झणझणीत रस्सा, सुक्कं चिकन, चपाती आणि भात.